उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आहेत. त्यातली एक भाजी आहे शेवग्याची शेंग. इंग्लिशमध्ये याला ड्रमस्टिक किंवा मोरिंगा म्हणतात. अशा या शेवग्याच्या शेंगाचा वापर मराठी स्वयंपाकघरात होतो, पण पानाचा वापर करणारी घरं अगदी कमी. खरं तर शेवग्याच्या पानामध्ये आहेत अधिक गुण. शेवग्याच्या पानामध्ये उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. शेवग्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, ॲमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन असते. तसंच आपण यात कढीपत्त्याचा पण वापर करतो आहे. तर कढीपत्ता लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. तसेच केसासाठी पण चांगले असते. तर या दोघांचा उपयोग करून आपण छान अशी चटणी बनवणार आहोत. बघूया ती कशी करायची ती. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे तेल गरम झालं आहे. दीड चमचे असे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे, थोडीशी निथळ ठेवलेली. तर इथे मी ही डाळ आहे ती तेलात चांगली अशी फ्राय करून घेणार आहे. इथे तेल आपलं चांगलं असं तापून घ्यायचं. आणि इथेच आता मी 1.5 चमचे असे चण्याची डाळ ही वापरते. चांगलं असं आपण दोन्ही साहित्य तेलावर असं फ्राय करून घेणार आहोत. आणि इथेच मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही उडदाची, चण्याची डाळ आणि शेंगदाणेही घेऊ शकतात. तर मेजरमेंट थोडं वर खाली झालं तरी चालेल, त्यामुळे चटणीमध्ये असं काही फरक पडत नाही. तर इथे माझ्याकडे थोडीच क्वांटिटी आहे पाल्याची, तर इथे मी त्याप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे. तसंच सुकं खोबरं वापरते आहे आणि हेही आपण तेलावरती असं छान असं फ्राय करून घेणार आहोत सगळं साहित्य. आणि इथे मी सुक्या लाल मिरच्या वापरते. तर इथे तुम्ही कुठल्याही लाल मिरच्या वापरू शकतात. तर मी इथे आणि जर तुमच्याकडे अगदी अवेलेबल नसेल तर तुम्ही इकडे मिरची पावडरही वापरू शकता. इकडे मी सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत. याप्रमाणे आपलं सगळं साहित्य आहे ते तेलावर असं छान असं फ्राय करून घेऊया. तेलावर छान असं फ्राय करून झाल्यावर इथे मी थोडेसे असे 1 चमचा असे धणे पावडर आणि अर्धा चमचा असे जिरे पावडर टाकलेले आहे. तेही छान असं आपण गरम ह्याच्यामध्येच चांगलं असं फ्राय करून घेऊया. याप्रमाणे फ्राय केल्यानंतर छान असं आपली चटणी आहे ती 1 महिना चांगली टिकते. सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर इथे आपण जे थोडंसं पॅनला तेल लागलं आहे त्यावरच आपण हा पाला आहे आपला शेवग्याचा तो छान असा परतून घेणार आहोत. आता हा इथे परतत असताना इथे थोडी क्वांटिटी आहे ती आपली कमी होत जाईल पाल्याची. तर तुम्हाला शेवग्याचा पाला कसा हवा आहे, जास्त घेतला तर तुम्ही इथे तुमचं साहित्य वाढवू शकता. तर इथे मी पाला आहे तो अगदी माझा थोडासा आहे. तर इथे मी हा पाला जसं हे करत जाईल तशी त्याची क्वांटिटी कमी होत जाईल. हा तर असं दिसतानाही जास्त दिसत असेल तरी तो भाजला गेल्यानंतर, फ्राय केल्यानंतर खूप कमी होतो. तर याप्रमाणे तुम्ही ह्याचं क्वांटिटी घ्या. हे बघा, तर इथे सगळं साहित्य आहे ते थंड करून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. आणि इथे चिंचही मी टाकलेली आहे. तर चिंच टाकायला बिलकुल विसरू नका. इथे चिंच मस्ट आहे, अगदी ऑप्शनल नाही आहे. आणि थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं. वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये जो आपला पाला आहे तो आता टाकूया. आणि अजून एक मिक्सरला अशी गिरी मारून छान अशी चटणी आहे ती आपली वाटून घेऊया. छान अशी बारीक झालेली चटणी. तर चटणी आपली अशी रेडी आहे. तर तुम्ही लगेच बनवू शकता आणि 1 महिनाही पुरू शकते तुम्हाला ही चटणी. त्या चटणीचे आपण असे वेगवेगळे असे डिशही करू शकतात. त्यातली एक छोटीशी अशी डिश दाखवते आहे मी. तर इथे थोडंसंच असं माझ्याकडे डोस्याचं पीठ उरलेलं, तर ते मी छोटे असे डोसे काढून घेते तव्यावरती. अगदी तुम्ही लहान मुलांना अगदी टिफिनला ही रेसिपी देऊ शकता. तर इथे थोडंसं 5 मिनिटं असं झाकून मी आता हे डोसेही छोटे असे काढून घेते. तर छान अशी रेसिपी आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता. अगदी चपातीवर खायलाही छान लागते. तर इथे हे डोसे मी आता काढून घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यावर थोडीशी राई टाकलेली आहे. तर आपल्याकडे चटणी रेडी असेल तर आपण ही झटपट अशी रेसिपी करू शकतो. तर इथे थोडंसं असे राई टाकलं, तडतडल्यावर आपण इथे आता कढीपत्ता टाकूया त्यामध्येच. आणि थोडीशी आपण मिरची पावडर टाकूया. तर मिरची पावडर जर म्हणजे तिखट नसेल तर तुम्ही थोडीशी ऑप्शनलसाठी टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. इथे मी थोडीशी अशी घातलेली आहे. तर आता आपण यामध्ये आपली जी चटणी आहे ती आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि छान अशी तेलावरती अशी फ्राय करून घेऊया. अशी वर खाली फ्राय केल्याने छान अशी ती लागते. तर इथे थोडंसं चटणी आपली परतून घेतल्यानंतर इथे आपले जे डोसे आहेत तेही आपण यामध्ये चटणीमध्ये असे छान असे वर खाली करून घेऊया. आता या पद्धतीची रेसिपी आपण केली आहे ती अशी छान अशी लागते आणि याच्यासाठी चटणीची अजिबात आवश्यकता नाही लागत. आणि लहान मुलांना आपण टिफिनवरही अगदी देऊ शकतो. अगदी लगेच बनते ही रेसिपी. तर इथे ही
तुम्ही अशी ही रेसिपी चटणीचा उपयोग करू शकता किंवा चपातीवरही तुम्ही अशी सकाळी खाऊ शकता। तर अगदी छान अशी चटणी आणि लगेच झटपट आणि लगेच रेसिपी ही बनते। तर तुम्ही ट्राय करून बघा, ही चटणी अगदी छान अशी लागते। आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही चटणी नक्की करून बघा। थँक्यू।